नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या बाळाला जे मी नाचणी सत्व घरी बनवते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काय करायचं बघा, घ्यायचं आहे नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. एक 5 ते 6 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. जोपर्यंत त्याचं जे पाणी आहे ना ते स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहे. नाचणी स्वच्छ धुवून 5 ते 6 तासासाठी आपल्याला ही भिजवत ठेवायची आहे. झाकण ठेवून भिजवत ठेवूया. तर बघू शकता नाचणी आपली इथे भिजलेली आहे. तर आता काय करायचं, एक सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही नाचणी म्हणजे सर्व काढून घ्यायची आहे आणि बांधून ठेवायची आहे. जसं आपण मटकीला मोड आणतो ना तसंच त्याच प्रकारे आपल्याला नाचणीला सुद्धा मोड आणायचे आहेत. तर नाचणीला जास्त मोड येत नाही, छोटे छोटे मोड येतात कारण नाचणी आपली छोटी आहे त्याच्यामुळे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला बांधून घ्यायचे आहे, घट्ट असे बांधून ठेवायचं. आता एक 6-7 तासासाठी आपल्याला हे छान असं बांधून ठेवायचे आहे. तुम्ही सकाळ नाचणी भिजू घाला आणि संध्याकाळ रात्रभरासाठीही मोड येण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आपल्याला. तर पातेल्यामध्ये बघा झाकण ठेवून मी असं ठेवून देते मोड येण्यासाठी. तर बघा आपल्या नाचणीला छान मोड आलेले आहेत. बघू शकता, दिसत असेल तुम्हाला छोटे छोटे मोड आलेत. आता ही नाचणी आपल्याला सुकवून घ्यायची आहे पंख्याखाली, पूर्ण पंख्याखाली सुकवून घ्यायची आणि मग आपल्याला ही भाजून घ्यायची आहे कढईत. आता बघा नाचणी मी पंख्याखाली सुकवून घेतली चांगली. आता कढईमध्ये आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. कमी गॅसवरती भाजा कारण नाचणी लगेच करपते. तर बघा कमी गॅसवरती आपल्याला नाचणी छान भाजून घ्यायची. जोपर्यंत नाचणीचा वास येते की नाही, चांगली भाजली ना नाचणीचा एक छान वास येतो. तर समजून जायचं की नाचणी भाजलेली आहे. तर नाचणी बघा छान भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे मी. आता ही चांगली आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. आता बघा इथं पावडर झालेली आहे. आता ही चाळून घ्यायची आपल्याला, जेणेकरून की त्याचे टलफरं जे असतात की नाही ते येणार नाहीत आपल्या पिठामध्ये. तर पीठ चाळायच्या चाळणीने आपल्याला ही चांगली चाळून घ्यायची आहे नाचणीचं पीठ. तर पूर्ण इथे मी सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे, बघू शकता. आता इथे मी बदाम घेतलेले आहेत बघा, एक 10-12 बदाम घ्यायचे आणि हे आपल्याला याची पावडर बनवून त्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे. तर नुसते बदाम होत नव्हते म्हणून मी नाचणीचं थोडंसं पीठ घेऊन त्याच्यामध्ये बदाम आणि दोन्ही मिक्स करून पावडर केलेली आहे ती आता त्या पिठामध्ये मिक्स करून ठेवायची आहे आपल्याला. आता एका घेतलेल्या या भांड्यामध्ये थोडंसं 1 कपभर पाणी आणि थंड पाण्यामध्ये आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे. जेणेकरून जर गरम पाण्यामध्ये तुम्ही मिक्स केलं ना तर काय होतं, गुठळ्या होतात. म्हणून थंड पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस चालू करायचा आहे. तर तुम्ही पहिल्यांदा जर बाळाला चारणार असाल तर तुम्ही 1 चमचा घ्या आणि बाळ खाते का बघा आधी, आणि मग नंतर तुम्ही हळूहळू 1-1.5 चमचा असं वाढवू शकता. तर रेडी आहे आपलं बघा, मस्त आपली नाचणी शिजलेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. छान नाचणी शिजवून घ्यायची आहे आपल्याला. तर रेडी आहे बघा आपलं मस्त नाचणी सत्व. नक्की करून द्या तुमच्या बाळाला आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.